मी माझं 35 कोटी रुपयाच कमिशन कार्यकर्त्यांना सोडून दिलं असं वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे। हे वक्तव्य करून त्यांनी एक प्रकारे आमदारांच्या कट आणि कमिशनच्या मुद्द्याला दुजोरा दिल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत। तर माझ्याकडून चुकून कमिशन हा शब्द निघाला, मला कामासंदर्भात बोलायचं होतं असं स्पष्टीकरण आमदार संजय गायकवाड यांनी दिलं आहे। आठवड्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली शिवसेना नावाची छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली अशा शिवसेनेची स्थापना केली। गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, तरुण पोरं राजकारणात आली पाहिजे, अन्यायावर तुटून पडली पाहिजे, याच्याकरता शिवसेनेचा जन्म त्या ठिकाणी झाला। आणि पाहता पाहता आता ही शिवसेना 70च्या वयामध्ये या ठिकाणी गेलेली आहे। चिखली मतदारसंघ हा बुलढाण्यापेक्षाही शिवसेनेचा ताकदवर मतदारसंघ त्या पहिल्या काळात होता। पहिल्या दंगलीमध्ये आपले 2 शिवसैनिक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते, मला वाटते त्यापैकी खेडेकर आणि दुसरा त्याचा आठवत नाही मला, पण प्रचंड मोठी संघटना ही चिखलीची स्ट्रॉंग त्या काळात होती। पण दुर्दैवाने पुढे मतदारसंघ बीजेपीकडे गेला, रेखाताई आमदार झाल्यात आणि मग आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं की आता इथं आपला मोठं करून काही फायदा नाही आणि हळूहळू पक्ष बीजेपी सोबत त्या ठिकाणी गेला। रेखाताईच्या 3 टर्ममध्ये कधीच सामान्य माणसाला लोकांना कधी काही त्रास झाला नाही, कधीच नाही। पण आताच्या काळामध्ये आम्ही जे पाहून आलो की मी पण आमदार आहे आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे, मी कशाला कधीच घाबरत नाही। पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन की मी एका गावात गेलो, मूर्ती नावाच्या गावामध्ये, जरा इथं बोलणं बंद करा, तिथे मी सावडाला गेलो आणि तिथला माझा शाखा प्रमुख म्हणे माझ्या घरी चला, रमेश नाव त्याचं, आणि मी त्याच्या घरी गेलो तर त्यांनी मला एका घरात बसवलं। तिथे ते घर नसून कोठं वाटत होतं। एका पलंगावर चटई, 2-4 भांडे पडलेले, म्हातारी आईबा बाहेर खाली बसलेली, इकडनं पाखरं जातील तिकडनं पाखरेल, त्याचं असं घर, वट कुजलेली टिनं, आणि त्याची 16 वर्षाची पोरगी जिच्या आईने तिला साडीचा आडोसा घेऊन तिला आंघोळ घालत होती। मी त्याला म्हणलं, रमेश मला कोठ्यामध्ये बसवलो का? नाही म्हणे, भाऊ हे माझंच घर आहे। मला वाईट वाटलं की इतक्या वर्षापासून आपण पक्षामध्ये काम करतो आणि आपल्या कार्यकर्त्याची घराची अवस्था अशी आहे, त्याची जवान पोरगी सुरक्षितपणे आंघोळ पण करू शकत नाही। मी लगेच माणसं पाठवली, सर्वे केला किती कार्यकर्ते आपले असे जगतात म्हणून, आणि ताबडतोब 2 दिवसात अहवाल आला की 55 कार्यकर्ते असे की ज्यांची घरं अशी आहेत। तिसऱ्या दिवशी त्यांच्या दारामध्ये गिट्टी गेली, रेती गेली, सगळं साहित्य गेलं, लोखंड गेलं, मजूर गेलेत। त्यांना माहीत नाही की लोक कशा करता आलेत। आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा हे मटेरियल आमच्या दारातून उचला। मग ते म्हणतात, रमेश कोण आहेत, आमचा काय त्याचं नाव गणेश आपलं हिचा हे कोण आहेत, संतोष ढोले कोण आहेत, अशी खूप 55 लोकांची नावं। त्यांनी सांगितलं की तुमची घरं पाठवायकरता भाऊनी मटेरियल पाठवलं म्हणून। मी स्वतःचं घर बांधताना पण 55 कार्यकर्त्याची घर बांधून दिले, 55 कार्यकर्त्यांनी। ज्या दिवशी त्याची घरं पूर्ण झाली आणि मी ज्या घरात गेलो तर त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्याचे पाणी होतं की हे छत आम्ही कधी पाहू शकत नव्हतो। माझ्या मतदारसंघात कधी एखादा कार्यकर्त्याच्या बहिणीचं लग्न आहे आणि त्याच्याकडे बस्त्याची व्यवस्था नाही तर ते मी जबाबदारी मी घेतो। त्याच्या लग्नामध्ये एखाद्या जेवणाची व्यवस्था नाही आहे तर ती पंगत मी घेऊन टाकतो। दागिने नाही तर दागिन्याची जबाबदारी मी घेऊन टाकतो। इव्हन मंडपाची व्यवस्था नसेल तर मंडपाची व्यवस्था पण मी घेऊन टाकतो। पण कार्यकर्त्याच्या पोरीच्या लग्नाला त्या ठिकाणी बाधा येऊ देत नाही। हे खरं प्रेम असतं कार्यकर्त्यांचं, कार्यकर्त्यांवर केलेलं प्रेम। आणि म्हणून या मतदारसंघामध्ये इतकी भयानक ताकद शिवसेनेची वाढलेली आहे, एक विश्वास तयार झाले की आज माझा परिवार, माझा मृत्युंजय असेल, माझा पृथ्वीराज असेल, आमचा आशिष असेल, आमचा श्रीकांत, आमचा संदीप, आमचा मल्हारी, आमचा सचिन, अख्खा परिवार रात्रंदिवस लोकांच्यासाठी या ठिकाणी काम करते। 40-45 हजाराच्या वर रक्तदान आम्ही लोकांनी केलं। रोजची तर किती कामं, ॲम्ब्युलन्सचे फुकट धावतात, 4 ॲम्ब्युलन्स फुकट धावतात आपल्या लोकांसाठी। तर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्याची काळजी घेतली पाहिजे, कारण ज्या वेळेला निवडणुका येतात त्यावेळेला हा कार्यकर्ता
आपल्या नेत्याला जी काय करता काय काय टोले घेतो हे त्याचं त्याला माहीत असतं. आणि म्हणून चिखली मतदारसंघामध्ये आपण जे चित्र पाहून राहिलो, आम्हाला असं वाटलं आपला मित्रपक्ष आम्ही दुर्लक्ष केलं, आम्ही कधी लक्ष घातलं नाही. आता बाकी गोष्टी तर मी ज्यावेळेला तुमच्या मतदारसंघात भाषण होईल तेव्हा आता सगळ्यांना कळलंच मी काय बोलणार आहे. आज तो विषय मी काही बोलत नाही, कारण आपल्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि छळ किती करायचा कार्यकर्त्यांचा. आता हा राहुल इतका छळ, म्हणजे आपला मनोज, म्हणजे मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे. पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाची माय जनली मी पाहतो तुम्हाला त्रास देणार आहे. अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि मग इकडं नातं. आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेल. पण काळजी करू नका, शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे. पुढची लोकसभा कोण लढणार तिथं आपला सगळ्यांना माहिती आहे की आज तरी शिवसेनेचा खासदार त्या ठिकाणी आहे. पुढच्या विधानसभेचं काय होईल तेही चिंता तुम्ही आज करू नका. तुम्ही फक्त ताकद वाढवत चला. तुम्हाला सांभाळायची जबाबदारी आम्ही सगळे त्या ठिकाणी घेणार, कारण चिखली मतदारसंघ माझ्याकडे आहे. पक्ष म्हणून मी तुमच्या चिखली मतदारसंघाचा प्रमुख आहे, शिवसेना पक्षाचा. त्याच्यामुळे सगळ्यांना सांभाळण्याची माझी जबाबदारी असणार आहे. आज जवळपास 12 गावच्या कार्यकर्त्यांचा 16 गावच्या शिवसेने गावच्या कार्यकर्त्यांचा पक्षामध्ये प्रवेश आहेत. ज्याच्यामध्ये उभाटा पण आहे, ज्याच्यामध्ये BJP पण आहे, ज्याच्यामध्ये काँग्रेस पण आहे आणि राष्ट्रवादी पण आहे. आता आपल्या पक्षात काय सगळ्यांसाठी दरवाजे आपले उघडे आहेत. आणि पुढच्या टप्प्याटप्प्याने सुद्धा तुमच्या चिखली मतदारसंघात जवळपास 10,000 लोकांचे प्रवेश हे आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी होणार आहे. 10,000. काल काही चिखलीचे लोक आमच्या बुलढाणा शहरात पाठवले गेले, त्यांना शहरात फिरवल्या गेलं. 2-3 हॉटेलवर ते बसले. काही काँग्रेसच्या शहराध्यक्षाला बोलवलं, काही बाकीच्याला बोलवलं की बुलढाण्यातून किमान 30 लोकांचे तरी प्रवेश आमच्याकडे होऊ द्या म्हणून. संध्याकाळ फिरले, त्यांना 3 बी भेटले नाही. पण असा जर त्यांनी प्रयत्न केला तर 30 तुम्ही घेसाल तर 300 आम्ही घेऊ, 300 तुम्ही घेसाल तर आम्ही 3,000 घेऊ. आमच्या नांदीच लागू नका. त्यामुळे चिखल्याच्या सगळ्या लोकांची, शेतकऱ्यांची कामं करायची जबाबदारी आमच्यावर राहील. आपण काळजी करायची नाही. हे कार्यालय 24 तास उघडं असतं. 5-5 पी इकडे काम करतात. इथे कोणाकडनंही पैशाची अपेक्षा केली जात नाही. कुठली लालसा आम्हाला नाही आहे. सेवा, कारण शेवटी ज्यावेळेला एखादी सत्ता आपल्याला मिळत असते तर सत्तेचा उपयोग हा सेवेकरता करायचा असतो. सत्तेची मस्ती अंगामध्ये येऊ द्यायची नसते. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आता मी पण आमदार आहे. तुम्ही अख्ख्या बुलढाण्यात फिरा, तुम्हाला एक अधिकारी किंवा एक कर्मचारी असं म्हणणार नाही की संजय गायकवाड आमदारांचा आम्हाला जरासा सुद्धा त्रास आहे म्हणून. एवढं कोणी सांगणार नाही. रात्री 12 वाजता एखाद्या महिलेला तुम्ही कधी म्हटलं इतक्या रात्री कुठं चालली, तुला भीती वाटत नाही का? ती एकच सांगती, संजयभाऊ गायकवाड असल्यामुळे मी कशाला घाबरत नाही. तर हे विश्वासाचं आणि संरक्षणाचं वातावरण आम्ही या भागात तयार केलं. त्याच्यामुळे आपण कोणी काळजी करू नका. आपण आता गाववाईज प्रत्येकाला या ठिकाणी बोलवू, प्रमुख सगळ्या लोकांना, आणि आपण त्याचा रुमाल त्या ठिकाणी टाकू आणि आपल्या सगळ्यांचा प्रवेश या ठिकाणी होईल. मी सर्व लोकांचं शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी, अरे पोलीस स्टेशन, तहसीलदार, हे काय टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही. आता कायद्यानंच काम होईल. आपल्यावर होईल तर त्यांच्यावर पण होईल. ते आता बोलायचं काम नाही, मी करून दाखवेल. ते काही काळजी करू नका. तुम्हाला असं प्रशिक्षण देईल की तुमच्या नादीच लागणार नाही कोणी.